तालुक्यासाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी। सभापती वैकुंठ पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे। त्यांच्या प्रयत्नातून कळवे जोहे प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रशासकीय मान्यता मिळाली असून या केंद्रासाठी तब्बल 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। याशिवाय गडप प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणाच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळाली आहे। JSWच्या CSR फंडातून 3.5 कोटी रुपयांच्या आधुनिक आणि भव्य इमारतीचे काम लवकरच सुरू होणार आहे। या निर्णयामुळे पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांना मोठी चालना मिळणार आहे। निश्चितपणे आपल्या पेण तालुक्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की आपल्या इथे कळवे जोहे प्राथमिक आरोग्य केंद्र याची प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी निघालेली आहे। त्याचबरोबर गडप जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याचा सुद्धा नूतनीकरणाचा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे। JSWच्या माध्यमातून 3.5 कोटी रुपयाची भव्य दिव्य आणि सुसज्ज अशी इमारत त्या ठिकाणी उभी राहणार आहे आणि कळवे जोहे येथे अमरापूर विभागासाठी निश्चितपणे 1.5 कोटी रुपयाची इमारत त्या ठिकाणी उभा राहणार आणि इतर जे काही कामं आहेत ती त्याच्यानंतर होणार आहेत समजा। परंतु मला खूप अभिमान वाटतोय की जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीमध्ये आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी बसल्यानंतर या ठिकाणी एक चांगला काम आमच्याकडून झालंय। खरं म्हटलं तर ही जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ही सर्वसामान्यांच्या सेवेसाठी असतात, परंतु निश्चितपणे गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहिलं तर प्राथमिक आरोग्य केंद्रांची परिस्थिती खूप वाईट आहे आणि निश्चितपणे जिल्हा परिषदमध्ये गेले 4 ते 5 वर्ष प्रशासक असल्या कारणाने त्यांच्याकडे दुर्लक्षित असा भाग आहे। त्याच्यामुळे येत्या काळामध्ये सुसज्ज अशी प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या पेण तालुक्याला मिळाले आहेत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी जनतेची या ठिकाणी सेवा होणार आहे आणि हे सेवेचं भाग्य आम्हाला लाभल्यामुळे आम्ही खरोखरच आम्हाला खूप मनोमनी बरं वाटते। वडखळ जे आहे ते गडप प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियंत्रणाखाली आहे, त्याच्यामुळे तिथे होणं अत्यंत गरजेचं होतं आणि वडखळ मध्ये सुद्धा सब सेंटर निर्माण करण्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे। एक प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी। जनोदय करिता विनायक पाटील, पेण।